बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी पाहूया। दक्षिण भारतात संसदेचं हंगामी कामकाज चालवा। खासदार मदिला गुरुमूर्ती यांनी संसदीय कार्यमंत्र्यांना सल्ला दिला। उन्हाळा आणि हिवाळ्यामध्ये दक्षिण भारतामध्ये संसद भरवावी, दिल्लीतील खराब हवामानाचा हवाला देत त्यांनी ही मागणी केली आहे। तर मदिला गुरुमूर्ती हे YSRCPचे आंध्र प्रदेशचे खासदार आहेत। तर दक्षिण भारतामध्ये संसदेचं हंगामी अधिवेशन कामकाज चालवा। खासदार मदिला गुरुमूर्ती यांनी संसदीय कार्यमंत्र्यांना सल्ला दिलाय। तर उन्हाळा आणि हिवाळ्यामध्ये दक्षिण भारतामध्ये संसद भरवावी, दिल्लीतील खराब हवामानाचा हवाला देत त्यांनी ही मागणी केलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। दक्षिण भारतात संसदेचं हंगामी कामकाज चालवण्याची मागणी करण्यात आली आहे। संदीप भुजबळ आपले प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। संदीप, दक्षिण भारतामध्ये संसद किंवा संसदेत कुठले कामकाज चालत नाहीये आपल्याला माहित आहे। पण गेल्या काही वर्षांपासून दिल्लीमध्ये जे तापमान त्याच्यानंतर हवामान ह्या दोन्हीतले ज्या गोष्टी वारंवार बदलत आहेत, विशेषतः प्रदूषणाचं वाढलेलं प्रमाण असेल, त्याचबरोबर उत्तरेत असणारी गरमी असेल किंवा उन्हाळ्याचा त्रास असेल, ह्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या, हवामानाचं जर एक बदलणारं स्वरूप पाहिलं तर या खासदार महोदय आहेत जे मदिला गुरुमूर्ती यांनी अशी मागणी केली की हे संसदेचं अधिवेशन आहे काही काळासाठी, म्हणजे टेम्पररी अरेंजमेंट म्हणून ती दक्षिण भारतामध्ये असावं। आणि ही मागणी दक्षिणेतल्या YSR काँग्रेसच्या या खासदारांनी करून कुठेतरी एक वेगळ्या विषयाला वाचा फोडलेली आहे। महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की आपल्याकडे मुंबई आणि नागपूर अशा दोन ठिकाणी अधिवेशन होतं, तशाच पद्धतीची ही मागणी आहे की सीझनल पार्लिमेंट जे आहे ते दक्षिण भारतामध्ये न्यावी आणि त्या अनुषंगानं दक्षिण भारत आणि उत्तर भारत हे दोन्ही जे वेगळे भाषीय प्रदेश आहेत भारतातले ते एकत्र येतील आणि राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागेल असं त्यांचं म्हणणं आहे। अगदी संदीप, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। दक्षिण भारतामध्ये संसदेचं हंगामी कामकाज चालवा। खासदार मदिला गुरुमूर्ती यांनी संसदीय कार्यमंत्र्यांना हा सल्ला दिला। उन्हाळा आणि हिवाळ्यामध्ये दक्षिण भारतामध्ये संसद भरवावी, दिल्लीतील खराब हवामानाचा हवाला देत त्यांनी ही मागणी केली। तर मदिला गुरुमूर्ती हे YSRCPचे आंध्रचे खासदार आहेत। तर त्यांनी ही मागणी केलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। दक्षिण भारतात संसदेचं हंगामी कामकाज चालवा। खासदार मदिला गुरुमूर्ती यांनी संसदीय कार्यमंत्र्यांना हा सल्ला दिला। एक प्रकारे त्यांनी मागणी देखील केली। उन्हाळा आणि हिवाळ्यामध्ये दक्षिण भारतात संसद भरवावी अशी मागणी त्यांनी केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।